पवार साहेबांवर बोलल्याशिवाय राजकारण होत नाही, बातम्या होत नाहीत, हे अनेक नेत्यांना तिथं माहिती आहे. ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं, यांचे यांच्या मागे कोण नेता आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे जे 3-4 असेच ठेवलेले लोक आहेत ना, तर राजकीय दृष्टिकोनातून असे जे पाळलेली लोक आहेत, फक्त भुंकण्यासाठी, याच्या मागे जर कोणी असेल तर एक भाजपचा फार मोठा नेता आहे. त्यांचं धाडस होत नाही बोलायचं. कारण त्यांना असं दाखवायचं ते फार सोज्वळ आहेत, फार विचारवंत आहेत, फार अभ्यासू नेते आहेत. म्हणून त्यांनी अशा लोकांना पुढे केले आणि हे राजकीय दृष्टिकोनातून भुंकत बसतात. खऱ्या अर्थाने जर त्या नेत्यांमध्ये क्षमता असेल, तर हे राजकीय दृष्टिकोन भुंकणाऱ्या लोकांना आवरण्याचं काम ते मोठे भाजपचे नेते करू शकतात, पण त्यांना ते करायचं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या मागे एक नेता आहे, नेता म्हणतो, "चल उठ, आता राजकीय दृष्टिकोनात भुंकायला लाग." या अशा लोकांबद्दल बोलून आपण वेळ कशाला खर्चायचा असं मला तरी वाटतं.